एरवी या इतक्या सगळ्या साधूंचं एकत्रित पद्धतीने दर्शन आपल्याला झालं नसतं आणि वारकरी संप्रदायातली इतकी सगळी पूजनीय मंडळी एकत्रित पद्धतीने सगळ्यांना आपल्याला त्यांचा लाभ घेता आला नसता. परंतु वकील साहेबांचे असणारे सगळीकडे असणारे संपर्क म्हणा, संबंध म्हणा, वारकरी संप्रदायाची त्यांनी केलेली सेवा आणि उत्तरेतील साधू समाजाची सुद्धा केलेली सेवा, ही सेवा या सोहळ्याच्या निमित्ताने फलद्रूप होते. मला फक्त या निमित्ताने एकच म्हणायचं आहे, एक वारकरी वकील काय करू शकतो त्याचं हे उदाहरण आहे. आणि मला जरा वकील शब्दाबद्दल अधिक प्रेम आहे. त्याचं का आहे या सगळ्याला मंडळींना माहिती आहे. त्यामुळे एका वकिलाने जर इतकं नियोजन केलं असेल तर त्याला कीर्तनाला सुद्धा वकील पाहिजेच नाही असं नाही. त्यामुळे माझी योजना आहे असं म्हणायला हरकत नाही. काही परंपरेची ऋणानुबंध चौगुले साहेबांशी आणि त्यांच्या परिवाराशी असलेले संबंध या कीर्तनाच्या निमित्ताने आज इथं उपस्थित राहता येत आहे. श्री गुरु अण्णा समोर आहेत आणि अण्णांच्या समोर ही कीर्तन सेवा करणं खरं तर अण्णांनी ऐकावं आणि आम्ही सांगावं, आम्ही इतके मोठे नाही, आम्ही मोठे आहोत. कळलं का? आम्ही मोठे आहोत नाही नाही, फक्त त्या अंगाने मोठे आहोत. पण इतके सेवेने, विद्वत्तेने, साधनेने आम्ही मोठे नाही. परंतु अण्णा समोर बसावेत आणि त्यांच्या समोर ही कीर्तनाची सेवा करण्याचं सद्भाग्य लाभावं. मला वाटतं की हे क्वचित पुत्राच्या संबंधाने लाभतं. एका अर्थाने आमच्यावर पितृवत असलेलं अण्णांचं प्रेम आणि त्यामुळे त्यांच्याच समोर त्यांच्याच कृपा आशीर्वादाने करत असलेलं हे चिंतन. विठ्ठला साधारण या अभंगाचं जर चिंतन आपण करायला गेलो तर सदा नाम घोष करू हरी कथा तिने सदा चित्ता समाधान, या अभंगातील सगळ्या शब्दांचा माझ्या अल्प वेळेमध्ये किती वेळ विचार होणार आहे मला माहित नाही. पण या समाधान या अभंगातील काही शब्दांचा आध्यात्मिक अर्थ सद्य कालाच्या अनुषंगाने किती महत्वाचा आहे तेवढा मला सांगायचं आहे. अभंगाच्या पहिल्या चरणातील समाधान या शब्दाला थोडं अधोरेखित करा. अभंगाच्या दुसऱ्या चरणातील आनंदे निर्भर डुल्लत असो इथल्या आनंद शब्दाला जरा अधोरेखित करा. अभंगाच्या तिसऱ्या चरणातल्या देहीच विदेही भूगुदशा इथल्या विदेही शब्दाला जरा अधोरेखित करा. आणि अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये लागो नेदू पाप पुण्य अंगा, पाप पुण्य अंगा लागो नेदू याच्यातल्या पाप पुण्य अंगा लागो नेदू या शब्दाला एक थोडं अधोरेखित करा. मला वाटतं अभंगाच्या पहिल्या चरणातला समाधान शब्द, अभंगाच्या दुसऱ्या चरणातला आनंद शब्द, अभंगाच्या तिसऱ्या चरणातला विदेही शब्द आणि अभंगाच्या चौथ्या चरणातला लागू नेदू शब्द, या 4 शब्दांचं चिंतन ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उराशी बाळगलं त्यांचं नाव आहे आदरणीय श्रद्धेय दगडूभाऊ. मला वाटतं बहुंचं वर्णन एवढ्या 4 शब्दामध्ये करावं लागेल. त्यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं समाधान म्हणजे काय असतं हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं, आनंद म्हणजे काय असतं हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं, विदेही स्थिती म्हणजे काय असतं हे त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर दिसून येतं, आणि लागू नेदू पाप पुण्य अंगा हे काय असतं हे त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर दिसून येतं. तुमच्या माझ्यापैकी सगळ्यांना प्रश्न पडत असेल या स्थितीपर्यंत जाण्याकरता काय करावं लागेल. तुकोबारांनी त्याचं एकच उत्तर दिलंय, सदा नाम घोष करू हरी कथा. विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगातून तेने सदा चित्ता समाधान असं सांगतात. हे समाधान म्हणजे नेमकं काय? मराठी भाषेमध्ये काही शब्द असे आहेत की त्या शब्दांच्या चर्चेपेक्षा सुद्धा त्या शब्दांच्या अनुभूतीला फार महत्व दिलं जातं. आनंद हा शब्द अनुभविण्याचा आहे, समाधान हा शब्द अनुभविण्याचा आहे, सत्य हा शब्द अनुभविण्याचा आहे, सुख हा शब्द अनुभविण्याचा आहे. समाधान या शब्दाची केवळ चर्चा असणं उपयोग नाही, समाधान या शब्दाची अनुभूती असणं गरजेचं आहे. गंमत अशी असते, बऱ्याच वेळेला आपल्याला एखादा मनुष्य रस्त्याने जाताना जर भेटला आणि आपण सहज विचारतो कसं चाललंय, सगळ्या प्रमाणामध्ये त्याचं एकच प्रमाण पाठ असतं आणि तेही अर्धच असतं. कसं चाललंय म्हटलं की ते एवढंच म्हणतं, आमचं काय ठेविले अनंते तैसेची राह. तेही फार ठसक्यामध्ये म्हणतं, ती म्हणण्याची पद्धत असते. पण मला वाटतं हे अर्धच प्रमाण त्याचं पाठ आहे, हे पुढलं अर्ध मात्र त्याच्या लक्षात नाही. पुढलं अर्ध फार महत्वाचा आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे हे जितकं खरं आहे तितकं पुढलं फार महत्वाचं आहे. जितके असो द्या Yeah.
समाधान चित्ती असू द्यावे समाधान। याचा अर्थ समाधान हा शब्द अनुभविण्याचा आहे, केवळ चर्चा करून उपयोग नाही। आता प्रश्न पडतो, हे समाधान समाधान म्हणजे तरी नेमकं काय? समाधान या शब्दाची चर्चा करून उपयोग नाही, समाधान या शब्दाचा अनुभव घ्यावा लागतो। पण समाधान म्हणजे तरी नेमकं काय? ऐका, मी धावती तत्वज्ञानाने केलेली व्याख्या सांगतो। समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं। पहा, समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाहीये। कोणतीही वस्तू प्राप्त झाली म्हणजे समाधान होतं अशातला भाग नाही। उलट मी दोन वाक्य पुढे जरा जोडून सांगतो। प्रपंचातली वस्तू मिळाली इच्छा वाढत असते, आणि परमार्थातली वस्तू मिळाली इच्छा संपत असते। पहा, पडतंय का? प्रपंचातली वस्तू मिळाली इच्छा वाढते। एखादी वस्तू आमच्या घरामध्ये आली याचा अर्थ सगळ्या इच्छा संपल्या असं होत नाही। उलट पक्षी त्या वस्तूच्या येण्याने नको त्या वस्तूची इच्छा अंतःकरणामध्ये वाढत राहते। मी बोलत नाही, तुकोबारांचे शब्द आहेत, लाभाची सोसे पुढे चाले म्हणा, धनाचा कृपणा लोभ जैसा। तुकोबारांनी दृष्टांतांनी हे पटवून दिलं आम्हाला। प्रपंचाची वस्तू इच्छा वाढविते, एक वस्तू मिळाली त्याच्या अनुषंगाने दुसऱ्या वस्तूची इच्छा निर्माण होते। व्यवहारातलं सोपं उदाहरण देतो। कल्पना करा, एखादा मनुष्य माती खाण्याला डोंगरामध्ये गेला आणि माती खणता खणता त्याचं प्रारब्ध चांगलं, 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला। 10 किलो। कीर्तनामध्ये कमी बोलायचं नाही, तुम्हाला द्यायचं नाही, मला घ्यायचं नाही, तासभर बोलायला काय केलं? 10 किलो सोन्याचा पुतळा सापडला। सगळ्या गावाला आनंद झाला। त्याचे काही मित्र तो पुतळा पाहायला आले। ज्याला हा पुतळा मिळाला होता तो मात्र डोक्याला हात लावून बसला होता। त्याचे काही मित्र आले, म्हणायला लागले, का रे बाबा, 10 किलो सोनं मिळालं आणि तू डोक्याला हात लावून बसला, जरा आनंदाने उत्साहाने आमचं स्वागत कर ना। तो म्हटला, तुम्ही पुतळा पाहिला का? म्हटले, हो पाहिला। त्याच्या खालचं वाक्य वाचलं का? म्हटले, नाही वाचलं। चला दाखवितो। तो सगळ्यांना घेऊन गेला, तो पुतळा दाखविला आणि त्याच्या खालचं वाक्य वाचायला सांगितलं। ते वाक्य असं होतं, हा सोन्याचा 10वा पुतळा आहे। त्याचे मित्र लोक म्हटले, मग काय झालं? त्यांनी सांगितलं, नाही, याच्या अगोदरचे 9 कुठे गेले म्हणून डोक्याला हात लावलाय, बाकी काही नाही। याचा अर्थ 10 किलो सोनं मिळालं म्हणून इच्छा संपली नाही, उलट इच्छा वाढली। मला आपल्याला सांगायचं आहे, प्रपंच त्याला म्हणतात की जिथं इच्छा वाढते, आणि परमार्थ त्याला म्हणतात की जिथं इच्छा संपते। विठाला परमार्थातली वस्तू मिळाली इच्छा संपते। ज्ञानोबारांचे शब्द ऐका, तरी परमात्मा ऐसे, जे एक वस्तू असते ते जया दिसे ज्ञान असतं। ज्ञानोबाराय सांगतात, परमात्मा नावाची वस्तू एकदा प्राप्त झाली की मग कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही। देवर्षी नारद मुनी भक्तिसूत्रामध्ये चिंतन करतात, यत्प्राप्य न किंचित वांछति, न शोचति, न रमते, न द्वेष्टि, न उत्साहे भवति, यल्लब्ध्वा पुमान् सिद्धः भवति, तृप्तः भवति, अमृतः भवति। परमतत्वाची प्राप्ती झाली, कसलीही इच्छा शिल्लक राहत नाही। तुकोबारांचे शब्द आहेत, कृतकृत्य
केल्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. याचा अर्थ परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. सगळ्यांना माहित असलेला दृष्टांत आहे. दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणारे सूरदास महाराज का आंधळे कशा करतात ते सांगत राहत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्याकरता प्रगट होतात, प्रसन्न होतात आणि दोन्ही डोळ्यांनी आंधळे असणाऱ्या सूरदासांना सांगतात, सूरदास मी तुमच्याकरता प्रसन्न झालोय, प्रगट झालोय, काहीतरी मागा. सूरदासांनी सांगितलं देवा काही नको. नाही म्हटलं काहीतरी मागा. सूरदासांनी सांगितलं देवा गरज आणि अप्राप्तीतून मागणीचा जन्म होत असतो. मला कशाची गरजच नाही तर मागायचा विषयच येत नाही. एखाद्या गोष्टीची गरज असावी आणि ती गोष्ट अप्राप्त असावी मग मागणीचा जन्म होत असतो. मला कशाची गरजच नाही तर त्यामुळे मागणीचा विषय येत नाही. नाही काहीतरी मागा, मी तुम्हाला प्रसन्न झालोय, मागा. नाही काय आवश्यकता नाही. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहात, तुम्हाला दिसत नाहीये, मी तुम्हाला दृष्टी देतो की जेणेकरून मला पाहता येईल. सूरदासांनी सांगितलं देवा मी अंतःकरण दृष्टीने तुला चांगला बघतोय, या डोळ्याची गरजच नाही म्हटलं मला. नाही तरी पण मी दृष्टी दिलेली आहे, डोळे उघडा आणि पहा. डोळा उघडा दिलेला आहे. शेवटी सूरदासांनी डोळे उघडले आणि मग ते भगवान श्रीकृष्णाचं जे रूप दिसायला लागलं. श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यांनी वर्णन असं केलंय, त्रिभुवन कमनम तमाल वर्णम रविकर गौरव रामबरम दधाने वपुरलक कुलाव्रतान नाट्यम विजय सखेर तिरस्तु मे नवद्या. आणि याच्यावर एकनाथ महाराजांचं भाष्य असं आहे, श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी भोलोनी झाली वेडे मदन पोट आले बापुडे ते तपुनीकडे इंद्रचंद्र. आणि याच्यावर तुकोबरांचे शब्द असे आहेत, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी काळा लोपलिया. अत्यंत सुंदर असलेला परमात्मा डोळे भरून सूरदासांनी पाहिलं आणि पाहून तृप्त झाले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. आणि मग सूरदासांनी सांगितलं कृष्णा एक मागू का. भगवान म्हणायला लागले आंधळा होता तोपर्यंत नको म्हणत होता आणि आता दिसायला लागलं की मागायला लागला. दिसलं की मागायची सवय बहुतेक तिथून निघाली की काय कोणाष्ट. आता दिसायला लागल्यानंतर मागायला. अरे नको म्हणत असताना मी दिलंय, काय पाहिजे सांगा. सूरदासांनी सांगितलं देवा काही नाही, ही दिलेली दृष्टी माघारी घ्या, पुन्हा मला आंधळं करा, एवढंच माझं मागणं आहे. भगवंतांनी विचारलं असं कसं काय मागता. सूरदासांनी सांगितलं कृष्णा या डोळ्याने तुला पाहिल्यानंतर आता कुणाला पाहायचं शिल्लक राहिलं नाही, म्हणून ही दृष्टी माघारी घ्या. याचा अर्थ परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपत असते. विठाला मला आपल्याला असं सांगायचं होतं, वस्तूची प्राप्ती ही समाधानाकडे घेऊन जात नाही, वृत्तीची स्थिरता ही समाधानाकडे घेऊन जाते. वृत्ती स्थिर झाली की जी स्थिती येते त्याला समाधान म्हटलं जातं. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसेते तुका म्हणी मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पोहडली. वृत्ती निवृत्ती होणं या शब्दाचा अर्थ काय. वृत्ती द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं, द्वैताच्या पलीकडे पोहोचणं. थोडं आणखीन तत्वज्ञानाला धरून एक शब्द वापरतो, समाधान सुखदुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही स्थिती समाधानाची आहे. मी बोलत नाही, नाथराईंची भाषा सांगतो. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये चिंतन असं केलंय, प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधू न शके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. एकनाथ महाराज सांगतात प्राप्त